विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण व्याकरणाचे 2 घटक शिकलो. पहिला होता वाक्यांचे प्रकार आणि दुसरा होता वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन. आज आपण व्याकरणाच्या दुसऱ्या घटकाकडे वळणार आहोत, ज्या घटकाचं नाव आहे समास. तुम्हाला प्रथम असं वाटेल की वहीवर आपण जो समास आखतो तो तर समास नाही ना? तर नाही. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आणि भाषेच्या दृष्टिकोनातून या समासाला अत्यंत महत्त्व आहे. हे आपण या ठिकाणी सुरुवातीला लक्षात घ्या. थोडक्यात काय तर भाषेचा उपयोग करत असताना आपण नेहमी शब्दांची काटकसर करीत असतो. 2 किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, चंद्राचा उदय असं न म्हणता आपण सरळ शब्दांची काटकसर करून चंद्र उदय असं म्हणतो. पोळीसाठी पाट असे न म्हणता आपण सरळ शब्दांची काटकसर करून पोळपाट असे म्हणतो. पुढचं आणखीन एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येऊ शकतं. बटाटे घालून तयार केलेला वडा असं वाक्य न वापरता या ठिकाणी आपण खूप मोजक्या शब्दात त्या पदार्थाचं नाव सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण काटकसर करतो आणि म्हणतो बटाटे वडा. थोडक्यात काय तर शब्दांच्या अशा एकत्रीकरणास समास असे म्हणतात. सम अधिक अस या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झाला आहे. समास या शब्दाचा अर्थ होतो एकत्र करणे, जोडणे. समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दातील परस्पर संबंध आपल्याला दाखवावा लागत असतो. त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपण गाळून टाकतो. समास ही देखील भाषेतील एक मोजकी प्रक्रिया आहे किंवा काटकसर आहे, हे लक्षात राहू द्या. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्या शब्दाची फोड करून सांगतो. फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला त्या शब्दांचा विग्रह असे म्हणतात. विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दांचे केलेले स्पष्टीकरण होय. उदाहरण घ्यायचं झाल्यास वनभोजन हा एक सामासिक शब्द आहे. मग त्याचा विग्रह काय होऊ शकतो? थोडासा विचार करा. तर वनभोजन या शब्दाचा सामासिक विग्रह हा वनातील भोजन हा होतो. मग समास या घटकाचा अभ्यास करत असताना अभ्यासक्रमामध्ये त्याचे काही मुख्य प्रकार आणि उपप्रकार देण्यात आलेले आहेत. त्याच्याकडे आपण वळूयात. समासाचे एकूण 4 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. या 4 मुख्य प्रकारांमध्ये क्रमांक 2 आणि 3 म्हणजे तत्पुरुष समास याचे आणखीन 3 उपप्रकार पडतात. त्यामध्ये पहिला विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा कर्मधारीय समास आणि तिसरा द्विगु समास. आणि द्वंद्व समासाचे
आणखीन 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे इतरेत्र द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. तर एकंदरीत शब्दांची काटकसर करून हा समास तयार होत असतो. समास या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला काही मुख्य मुद्दे महत्त्वाचे आहेत. यामध्ये विग्रह, सामासिक शब्द, विशेषण, अव्यय प्रत्यय लावून आलेले शब्द, पहिले पद, दुसरे पद, दोन्ही पद आणि दोन्ही पदातून तिसऱ्या पदाचा बोध होणे, या सगळ्या मुख्य घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. प्रस्तुत घटक हा समजण्यास थोडासा अवघड आहे, परंतु आपण याची उजळणी केली, व्हिडिओ क्लिप व्यवस्थित ऐकली, सांगितलेले मुख्य 4 प्रकार आणि त्यांचे उपप्रकार यांच्या समजून सांगितलेल्या कन्सेप्ट लक्षात ठेवल्या, तर आपल्याला कुठल्याही शब्दाचा समास, सामासिक विग्रह करताना सोपा जाईल. मग समासामध्ये कमीत कमी 2 शब्द किंवा पदे एकत्र येतात. 2 शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात महत्त्व अधिक आहे, म्हणजे कोणत्या पदाला आपल्याला अधिक बोलावयाचे असते, यावरून समासाचे प्रकार ठरवण्यात आलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे, पहिले पद प्रमुख असेल तर त्या ठिकाणी कोणता समास होतो, तर अव्ययीय भाव समास होतो. क्रमांक 2, दुसरे पद प्रमुख असेल तर त्या ठिकाणी कोणता समास होतो, तत्पुरुष समास होतो. दोन्ही पदे महत्त्वाची असतील तर द्वंद्व समास त्या ठिकाणी तयार होतो. आणि दोन्ही पदे महत्त्वाची नसतील किंवा नसून त्यावरून जेव्हा तिसऱ्याच पदाचा आपल्याला बोध होत असेल, तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास होतो. एकंदरीत या ठिकाणी पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पद कशाला म्हणतात, समासामध्ये कमीत कमी 2 शब्द असावे लागतात, त्या प्रत्येक शब्दाला पद असं म्हणतात. आणि त्या 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे, यावरून हे समासाचे आत्ता सांगितलेले एकूण 4 प्रकार, पहिले पद, दुसरे पद, दोन्ही पद आणि दोन्ही पद सोडून तिसऱ्या पदाचा बोध होणे, हे प्रकार पडलेले आहेत. तर तुम्ही जर याचं बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल. उदाहरणं पहा. प्रतिदिन, दिवसेंदिवस, या ठिकाणी प्रति आणि दिवसेंदिवस हे पहिले पद प्रधान आहे, म्हणून अव्ययीय भाव समास या ठिकाणी तयार झालेला आहे. सूर्य उदय अनपेक्षित, सु आणि अन हे 2 अव्यय या ठिकाणी या शब्दाला लागलेले आहेत. खरे खोटे, भाजीपाला, अथांग, सनात, यामध्ये पहिल्या खरे खोटे आणि भाजीपाला या शब्दामध्ये द्वंद्व समास निर्माण झालेला आहे, तयार झालेला आहे. आणि अथांग व सनात या शब्दामध्ये बहुव्रीही समास तयार झालेला आपल्याला दिसून येतो. मग चला क्रमाने या 4 प्रकारांकडे आपण वळूयात आणि प्रत्येकाची संकल्पना आणि त्यातील शब्द आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, या समासामुळे नेमकं काय होत असेल, तर शब्दांची काटकसर तर होतेच, परंतु भाषेमध्ये जे आपण शब्द वापरतो किंवा लिहितो त्यामध्ये एक वेगळीच गंमत आणि धम्माल व कम्माल निर्माण होत असते आणि तो शब्द ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला अधिक परिणामकारक वाटत असतो. तर वळूयात या पहिल्या समासाकडे.
अव्ययीभाव समास. जेव्हा समासातील पहिले पद बहुधा महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा त्या ठिकाणी अव्ययीभाव समास तयार होतो. उदाहरण घ्या. अजन्म, जन्मापासून. त्याच्यानंतर प्रतिदिनी, त्याचा विग्रह आहे प्रत्येक दिवशी. कंठापर्यंत, त्याचा मूळ सामासिक शब्द आहे अकंठ. सामासिक शब्द घ्या व्यक्तिगणिक आणि त्याचा विग्रह होतो प्रत्येक दारी. अशा प्रकारे हे शब्द आहेत. वरील उदाहरणामध्ये आ, यथा, प्रति हे संस्कृतमधील उपसर्ग लागून आलेले शब्द आहेत. संस्कृतमध्ये उपसर्गांना अव्यय असे म्हणतात, कारण आपली मराठी भाषा ही मूळ संस्कृत भाषेतून तयार झालेली आहे. संस्कृत भाषेतील अनेक शब्द काळाच्या ओघात मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. हे उपसर्ग सुरुवातीला लागून बनलेले वरील शब्द हे सामासिक शब्द आहेत. त्यांचा या ठिकाणी दिल्याप्रमाणे विग्रह करताना या उपसर्गाच्या अर्थांना या सामासिक शब्दात अधिक महत्त्व असतं, म्हणून या समासाला प्रथम पद असं म्हणतात किंवा प्रथम पद प्रधान समास असेही म्हणतात. शिवाय एकूण सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्यय असते, म्हणून त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. संस्कृतप्रमाणे फारसी भाषेतील उपसर्ग सुरुवातीला येऊन अव्ययीभाव समासाची उदाहरणे देखील आपल्या मराठी भाषेत आपल्याला हमखास पाहायला मिळतात. कोणते आहेत ते शब्द? दररोज, बिनधोक, गैरशिस्त, दरमजल, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर. आता या सर्वांचं बारकाईने अवलोकन केलं तर हे सगळे फारसी शब्द आहेत, परंतु या ठिकाणी उपसर्ग लागून आलेले आहेत. मराठीत शब्दांची द्विरुक्ती होऊन बनलेले जोडशब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात. उदाहरणार्थ गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, रात्रंदिवस, पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली. या शब्दात संस्कृत किंवा फारसी भाषेतील अव्ययीय भाव समासाप्रमाणे सुरुवातीचा शब्द अव्यय नाही. काही शब्दातील प्रथम पदाच्या शेवटी ओकार आलेला आहे, त्यामुळे एकंदरीत त्यांचे स्वरूप क्रियाविशेषण अव्ययाचे असल्यामुळे हे मराठीतील अव्ययीभाव समासाची उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आता बोलूयात दुसऱ्या प्रकाराकडे, ज्याचं नाव आहे तत्पुरुष समास. या तत्पुरुष समासाचे एकूण 3 प्रकार पडतात. सुरुवातीला मी त्याविषयी सांगितलं, ते क्रमाने आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला सोडून दिलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्याला आपण तत्पुरुष समास असे म्हणतो. या ठिकाणी पहा, एक
तक्ता देण्यात आलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये समासाचा विग्रह आणि सामासिक शब्द आपल्याला शोधायचा आहे. राजाची आज्ञा म्हणजे राजाज्ञा. 8 अंगाचा समूह म्हणजे अष्टांग. उत्तम असा पुरुष म्हणजे पुरुषोत्तम. यावरून आपल्या लक्षात असं येतं की ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. आणखीन काही शब्द घेऊयात. तोंडपाट म्हणजे तोंडाने पाट. कंबरपट्टा कमरेसाठी पट्टा. महादेव महान असा देव. अनिष्ट नाही इष्ट ते. थोडक्यात सांगायचं तर तत्पुरुष समासातील दोन्ही पदे केव्हा केव्हा विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीमधील असतात. उदाहरणार्थ काळं मांजर, काळे असे मांजर यास समानाधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतात. तर केव्हा केव्हा दोन्ही पदे भिन्न अशा विभक्तीमध्ये असतात. उदाहरणार्थ देवपूजा, देवाची पूजा या प्रकारास व्याधिकरण तत्पुरुष असे म्हणतात. आता क्रमाने आपण तत्पुरुष समासाचे जे उपप्रकार आहेत ते पाहूयात. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास. कशाला म्हणायचं विभक्ती तत्पुरुष समास? ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखविला जातो त्यास विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते. त्या समासाचे त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. आता या ठिकाणी पहा काही सामासिक शब्द दिलेले आहेत, त्याचा विग्रह दिलेला आहे आणि त्या शब्दांना कोणती विभक्ती लागून किंवा कोणती विभक्ती दर्शक अव्यय लागून तो शब्द तयार झालेला आहे आपण ते पाहूयात. लोकप्रिय त्याचा विग्रह आहे लोकांना प्रिय. मग लोकांना प्रिय या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहे? ना. कष्टसाध्य कष्टाने साध्य. कष्टाने या शब्दाकडे पहा ने ही विभक्ती लागलेली आहे. चोर भय चोरापासून भय पासून ही विभक्ती आहे. घरमालक घराचा मालक चा ही विभक्ती आहे. नाट्यगृह नाट्यासाठी ग्रह साठी ही विभक्ती आहे. वनभोजन वनातील भोजन तील ही विभक्ती आहे. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामासिक शब्दांचा विग्रह करताना नाबांना विभक्ती प्रत्ययाऐवजी काही वेळा काही शब्दयोगी अव्यय वापरली जातात. ती अव्यय त्या विभक्तीचे काम करतात कार्य करतात. उदाहरणार्थ चतुर्थी करिता प्रित्यर्थ साठी पंचमी पासून पेक्षा. म्हणजे आणखीन काही उदाहरणे या ठिकाणी घेण्यासारखी वाटतात ते देखील फक्त ऐका. क्रीडांगण विग्रह आहे क्रीडेसाठी अंगण. या ठिकाणी कोणता समास निर्माण झाला? चतुर्थी तत्पुरुष समास. ऋणमुक्त ऋणातून मुक्त. पंचमी तत्पुरुष. राजपुत्र राजाचा पुत्र षष्ठी तत्पुरुष. घर जावई घरातील जावई सप्तमी तत्पुरुष. आणखीन काही उदाहरणं लक्षात ठेवा. गायरान पोळपाट वाटखर्च मेंढवाडा पूजाद्रव्य सेनानिवृत्त गर्भश्रीमंत जातीभ्रष्ट चोरभय अशा प्रकारची कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. यामुळे भाषेमध्ये एक प्रकारची गंमत निर्माण होत असते.
आता वळूयात आपण दुसऱ्या उपप्रकाराकडे, ज्याचं नाव आहे कर्मधारय समास. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. आता या ठिकाणी पुस्तकात काही उदाहरणं दिलेली आहेत जी तुमच्या समोर आहेत. नंबर 1, गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. 2, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. 3, काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. 4, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. आणि तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून हे जे वाक्य आहे ते कोणत्या कवितेतलं असावं बरं? तर आमचे जे निसर्ग कवी आहेत, बालकवी, यांच्या कवितेतलं आहे. आणि कवितेचं नाव आहे औदुंबर. जी कविता मी तुम्हाला वारंवार काव्याचे रसग्रहण या टॉपिकखाली गेल्या वर्षी शिकवलेली आहे. असो, विषयांतर या ठिकाणी होतं आहे, पण लक्षात घ्या, गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. या वाक्यामध्ये सामासिक शब्द कोणता असेल बरं? तर थोडासा विचार करा. आणि या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते की त्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहीत असावा, अभिप्रेत असावा, तेव्हा आपण त्या शब्दाच्या अधिक पोटात शिरू शकू, जवळ जाऊ शकू. मग गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात, यातील सामासिक शब्द किंवा विभक्ती लागून आलेला शब्द कोणता असेल? तर वेषांतर हा तो शब्द आहे ज्याचा विग्रह अन्य असा देश किंवा इतर असा देश असा होतो. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. मग दुष्काळ हा शब्द सामासिक आहे आणि त्याचा विग्रह वाईट असा काळ किंवा वाईट असा काळ असा त्याचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. या ठिकाणी मानधन हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह होतो मान हेच धन. नंबर 4 वाक्य, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. या ठिकाणी निळा सावळा हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह या ठिकाणी कोष्टकामध्ये तक्त्यामध्ये दिलेला आहे निळा सावळा असा. म्हणजे यातील पहिले पद हे विशेषण आहे आणि दुसरे पद नाम आहे. मग कर्मधारय समास या घटकामध्ये जर आपल्याला खोलवर शिरायचं असेल तर एकूण 6 पोट प्रकारांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, जो आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्या अभ्यास मंडळाने दिलेला नाही. परंतु ते समजल्याशिवाय आपल्याला कर्मधारय समास समजणं अवघड जातं. मग कोणते पोट प्रकार आहेत ते? नंबर 1, विशेषण पूर्वपद. कशाला म्हणायचं विशेषण पूर्वपद? तर सामासिक शब्दातील पहिले पद पूर्व विशेषण असते. जसे रक्तचंदन, नीलकमल, पितांबर. यातलं कोणतं पद महत्त्वाचं आहे? रक्त, नील आणि पिता हे शब्द महत्त्वाचे आहेत. अशा शब्दांना विशेषण पूर्वपद असे म्हणतात. दुसरा उपप्रकार आहे विशेषण उत्तरपद. सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण असते. उदाहरणार्थ घन नील, निळा असा घन. यातलं कोणतं पद महत्त्वाचं वाटतं? नील, पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष.
भाषांतर, अन्य भाषा, वेषांतर या शब्दातील सगळी दुसरी पदे ही महत्त्वाची आहेत. नंबर 3, विशेषण. उभयपद सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषणे असतात. जसे पांढरा शुभ्र, श्यामसुंदर, लाल भडक, हिरवागार, काळाभोर. दुसरं, चौथा प्रकार आहे उपमान पूर्वपद. सामासिक शब्दातील पहिले पद उपमान असते. उदाहरणार्थ कमलनयन या शब्दातील कमल हे उपमान आहे. कमलनयन म्हणजे ज्याचे डोळे कमळासारखे आहेत. मेघ श्याम, मेघासारखा काळा, यातलं मेघ हे पद महत्त्वाचं आहे. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख. चंद्र हे काय आहे? पहिले पद आहे, उपमान आहे. पाचवा प्रकार आहे उपमान उत्तरपद. ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद म्हणजे उत्तर उपमान असते. उदाहरणार्थ मुखचंद्र, चरणकमल, नरसिंह. यातील चंद्र, कमल आणि सिंह हे काय आहेत? उत्तरपदे आहेत. आणि शेवटचा 6वा उपप्रकार आहे रूपक उभयपद. सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात. जसे विद्याधन, विद्या हेच धन. काव्यामृत, काव्यरूपी अमृत. भवसागर, विद्युल्लता, चरणकमल. या शब्दामध्ये किंवा या सामासिक शब्दामध्ये ही दोन्ही पदं एकरूप झालेली आपल्याला दिसून येतील. अशा प्रकारे कर्मधारय समास होतो आणि त्याचे एकूण 6 उपप्रकार आज आपण पाहिलेत. वळूयात आता तिसऱ्या उपप्रकाराकडे, ज्याचं नाव आहे द्विगु समास. कशाला म्हणायचं द्विगु समास? तर या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहे. सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात. क्रमांक 2, नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. नंबर 3, सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. मग या वाक्यामध्ये किंवा या वाक्यातील विग्रहावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे आहे. मग सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्या, यामध्ये दशदिशा हा सामासिक शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर नवरात्र हा शब्द महत्त्वाचा आहे. नवरात्र म्हणजे त्याचा विग्रह काय होतो? नवरात्रींचा समूह. आणि सप्ताहानिमित्त, सप्ताह आपण कशाला म्हणतो? 7 दिवसांचा समूह, याला आपण सप्ताह म्हणत असतो. म्हणजे द्विगु समासामध्ये पूर्वपद हे संख्या विशेषण असतं, हे लक्षात ठेवा. हा समास नेहमी एकवचनात असतो, कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, तेव्हा त्याला द्विगु समास असे म्हणतात. मग या ठिकाणी दुसरा तक्ता पहा. काही या तक्त्यामध्ये काही विग्रहित शब्द दिलेले आहेत आणि पुढे आपल्याला त्याचा सामासिक शब्द किंवा समासाचं नाव शोधायचं आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल.
अशा प्रकारे हा द्विगु समास आहे. 6 मासांचा समूह. या ठिकाणी सामासिक शब्द षण्मास आणि समासाचे नाव द्विगु समास असं आहे. सामासिक शब्द ग्रंथालय. मग याचा विग्रह काय होतो? ग्रंथाचे आलय. आणि विभक्ती तत्पुरुष समास या ठिकाणी तयार झालेला आहे. समासाचं नाव कर्मधारय समास. महाराष्ट्र हा सामासिक शब्द घ्या. महान असे राष्ट्र. अशा प्रकारे द्विगु समासाची काही उदाहरणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आता बोलूयात समासाच्या तिसऱ्या प्रकाराकडे, ज्याचं नाव आहे द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. आणि व अथवा किंवा या उभयनवी अव्ययाने ही पदे जोडलेली असतात. म्हणजे द्वंद्व समासाचा विचार करत असताना आणि व अथवा किंवा अशा प्रकारच्या उभयनवी अव्ययांचा विचार आपल्याला करावा लागतो. उदाहरणार्थ राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, विटी दांडू, विटी आणि दांडू. द्वंद्व समासाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला आहे इतरेत्र द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. क्रमाने या 3 समासांकडे आपण वळूयात. इतरेत्र द्वंद्व समास कशाला म्हणायचं? तर ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयनवी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्याला इतरेत्र द्वंद्व समास असे म्हणतात. जसे आई बाप, हरिहर, स्त्री पुरुष, 21, कृष्ण अर्जुन, बहीण भाऊ. गप्पा गोष्टी, खरे खोटे, पती पत्नी. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ज्या समासाची दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्याला इतरेत्र द्वंद्व समास असे म्हटले जाते. पुस्तकातील कोष्टक पहा, त्यात काही उदाहरणं दिलेली आहेत. ज्यातील शब्द मी आत्ता तुम्हाला सांगितले त्यातील बहुतांशी शब्द या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. वळूयात दुसऱ्या प्रकाराकडे, वैकल्पिक द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या वैकल्पिक दाखविणाऱ्या उभयनवी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. खरे खोटे, 3-4, बरे वाईट, 5-50, तसंच पाप पुण्य, धर्माधर्म, न्याय अन्याय, सत्य असत्य इत्यादी शब्द आपल्याला वैकल्पिक द्वंद्व समासाचे दिसून येतील. तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास.
ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो, त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ मीठ भाकर, चहा पाणी, भाजीपाला, अंथरूण पांघरूण इत्यादी शब्दांची उदाहरणं आपल्याला समाहार द्वंद्व समासामध्ये घेता येऊ शकतात. समासाच्या या प्रकारामध्ये समासात आलेल्या आणि त्या जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायास महत्त्व असते, म्हणून हा समास एकवचनी असतो. आता बोलूया समासाच्या शेवटच्या प्रकाराकडे, ज्याचं नाव आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर शेतकरी किंवा धान्य संपन्न ग्रस्त असा होतो. बहु म्हणजे पुष्कळ, व्रीही म्हणजे तांदूळ किंवा धान्य. आपण थोडक्यात म्हणतो, माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहेत. असा जेव्हा आपण शब्दप्रयोग करतो तेव्हा बहुव्रीही या जोड शब्दातील बहुबद्दल मी बोलत नाही, किंवा व्रीही म्हणजे धान्याबद्दल मी बोलत नाही. पुष्कळ धान्य ज्यांच्याजवळ आहे अशा नातेवाईकाबद्दल मी बोलत असतो. म्हणजे बहुव्रीही या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदांचा जेव्हा बोध आपल्याला होतो तेव्हा हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाची विशेषण असते. उदाहरण पहा. पार्वतीने नीलकंठास वरले. नीलकंठ म्हणजे काय? निळा ज्याचा कंठ आहे असा तो, म्हणजे शंकर. त्याच्यानंतर निष्कलंक, नाही कलंक ज्याला असा तो. वरील पहिल्या वाक्यामध्ये निष्कलंक हा सामासिक शब्द आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये निळकंठ हा सामासिक शब्द आहे. या ठिकाणी दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो आणि दिलेला सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते, तेव्हा हा बहुव्रीही समास तयार झालेला असतो. सामासिक शब्दांचा विग्रह करताना गाळलेली पदे आपल्याला महत्त्वाची असतात किंवा योजावी लागतात. अशा प्रकारे आपण समासाचे एकूण 4 प्रकार आणि त्यातील उपप्रकार, त्यांचे पोटप्रकार पाहिलेले आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला या समास घटकासंदर्भात येणारे प्रश्न कसे असू शकतील, तर यावर एखादा तक्ता येईल. त्यामध्ये काही सामासिक शब्द दिलेले असतील, त्याचा विग्रह तुम्हाला करावा लागेल. काही विग्रह असेल तर त्यातील सामासिक शब्द तुम्हाला ओळखावा लागेल. तो शब्द नेमक्या कोणत्या मुख्य प्रकारातील आहे किंवा कोणत्या उपप्रकारातील आहे, कोणत्या पोटप्रकारातील आहे, हे सगळं तुम्हाला ओळखावं लागेल. या संदर्भात आणखीन काही उदाहरणे आपण PDF फाईलच्या माध्यमातून घेऊयात. झालेला अभ्यास घटक पुस्तकामध्ये पहा, दिलेली कोष्टकं पहा, मी सांगितलेल्या संकल्पना पहा, त्यातील प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा रिपीट करून पहा, संकल्पना रिपीट करून पहा आणि मग काही उदाहरणे
समासाची सोडवण्याचा प्रयत्न करा. असो, या ठिकाणी आपण थांबूयात.